दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. भुवनेश्वर जिल्हा परिषद मतदारसंघात तसेच भुवनेश्वर पंचायत समिती अंतर्गत मेढा ते पडम परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार प्रचार सुरू आहे. राष्ट्रवादी भाजप युतीचे उमेदवार जिल्हा परिषदेसाठी मधुकर पाटील व पंचायत समितीसाठी सुरेश मगर हे मतदारांशी थेट संपर्क साधत प्रचार करत आहेत. या भागात राष्ट्रवादीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली असून त्याच विकासाच्या जोरावर विजयाचा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला आहे. रस्ते, पाणी पुरवठा, वीज व विविध मूलभूत सुविधा या विकास कामांचा उल्लेख करत मतदारांशी संवाद साधण्यात येत आहे. भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने प्रचारात उतरले असून गावोगावी बैठका व घरभेटीच्या माध्यमातून प्रचाराला गती दिली जात आहे. मधुकर पाटील यांनी मोठ्या प्रमाणावर लोकांची कामे मार्गी लावली असून आपला हक्काचा माणूस अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. तर सुरेश मगर हे देखील काम करणारे व सर्वसामान्यांशी थेट संपर्क ठेवणारे उमेदवार म्हणून ओळखले जातात. एकीकडे विकासाचा मुद्दा आणि दुसरीकडे संघटित प्रचार यंत्रणा यामुळे राष्ट्रवादी भाजप युतीच्या प्रचाराला मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते आणि आमच्या सर्वांचे दादा यांचं कालच दुःखद निधन झालंय आणि त्या परिस्थितीत सुद्धा आता आम्ही प्रचार सुरू ठेवलाय. कारण शेवटी दादांनी नेहमी सांगितलं की अखेरच्या क्षणापर्यंत झुंज द्या आणि झुंजत राहून तुम्ही जिंका. त्यांचे ते अख्ख्या आयुष्याचा सार सांगणारा जो वाक्य आहे, अखेरच्या क्षणापर्यंत झुंज द्यायची, ती आता आज थोडं मनाला जड वाटतंय. पण शेवटी निवडणूक आहे त्याच्यामुळं प्रचार सुरू ठेवला आहे. पण आता आम्ही काय सभा वगैरे घेणार नाही, घरोघरी जाऊन हाऊस टू हाऊस फक्त प्रचार करणार. आणि या भागामध्ये भुवनेश्वर गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रचंड ताकद आहे आणि समोरच्या उमेदवारांच्या पण त्या पद्धतीने असं काय कुठं वाटत नाही काय याच्यात फार मोठा फरक पडणार आहे किंवा काय राजकीय गणित बदलणार आहेत असं काय नाही. या ह्याच्यातून आदितीताई मागच्या वेळेला याच मतदारसंघातून 10,000 मतांनी निवडून गेली होती. तिच्या इतके नाही पण 8-9 हजाराच्या आसपास आमचा सुद्धा आकडा पंचायत समितीनं आमचं जाईल. मतदारांना आव्हान करणं म्हणजे आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे सर्व आहेत, सुनील तटकरे साहेब, आदितीताई आहे, अनिकेत तटकरे आहेत, आमचा सातत्याने प्रत्येक गावाशी संपर्क असतोच. आमचे तिथले कार्यकर्ते प्रत्येक गावातले इतके मजबूत आहेत आणि पक्षाची बांधिलकी इतकी चांगली आहे सर्वांची की फार काय करायला पाहिजे असं नाही. आता येऊन फिरायला पाहिजे, हाऊस टू हाऊस नमस्कार करायला पाहिजे, या हेतूनच फक्त आम्ही आलो आहे. आमची लढाई आता आमचे कार्यकर्तेच लढणार आहेत. आज आम्ही मेढ्यामध्ये संपूर्ण महायुतीचे उमेदवार RPI, राष्ट्रवादी, भाजप यांचे उमेदवार, जिल्हा परिषद गटाचे उमेदवार मधुशेठ पाटील आणि पंचायत समिती गणाचे 82चे उमेदवार मी स्वतः सुरेश मगर. आता आम्ही युतीचे सगळे प्रचारासाठी राष्ट्रवादी असेल, भाजप आहे, नंतर RPI हे सगळे युतीचे घटक पक्ष आम्ही आज मेढ्यामध्ये आलो. मेढ्यामधला उत्साह पाहून, मतदारांचा उत्साह पाहून, त्यांच्या आरती ओवाळणं असेल, त्यांच्या भेटीगाठी असतील, लोकांनी चहा पाण्याला घरामध्ये बोलवलेलं असताना हे सगळा मेढा आम्ही आता संपूर्ण पिंजून काढला. मेढा, रेवोली, खारापटी, निडी, पडम, पिंगळसई हा संपूर्ण आज दिवसभर आम्ही सोनगावपर्यंत सगळा परिसर पिंजून काढणार आहोत. तर आजचा हा लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आज असं आम्हाला वाटतं आणि 100% खात्री झाली की समोरच्याची डिपॉझिट जप्त होईल. सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहतो. खरं तर आजचा हा प्रचार हा त्यांनी महायुतीच्या सरकारने केलेली विकास कामं आहे हे घराघरात पोचलेले आहेत आणि आमच्या इथले महायुतीचे उमेदवार आदरणीय मधुकर पाटील जिल्हा परिषदचे असतील, आदरणीय सुरेश मगर साहेब असतील, यांचा विजय हा निश्चित झालेला आहे. फक्त 7 तारखेला किती मताने विजय होत आहे हे फक्त आता मोजण्याचा काम चालू आहे. लोकांमध्ये गेल्यानंतर आमदार रविशेठ पाटील यांचा इथे असलेल्या लोकांचा प्रचंड जनसमुदाय, आदरणीय तटकरे साहेब यांनी आणलेली इथे विकासाची गंगा, हे लोक विसरले नाहीत. जेव्हा ज्या ज्या घरात जातोय त्या त्या घरामध्ये त्यांनी केलेली विकास कामे
हे लोक स्वतःहून सांगत येतात, स्वतःहून लोक उमेदवारांना बोलतात आमच्यासोबत फोटो काढा. याच्यावरून लक्ष येतं की मतदार 5 तारखेची आता 7 तारखेची वाट पाहत आहेत. मशीन कधी समोर येतं आणि कधी आम्ही घड्याळाचं बटन दाबतोय. माहितीचे सर्वच पक्षाच्या आमच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार सर्वच कार्यकर्ते जोमाने इथे प्रचाराला लागले आहेत. आम्ही देखील आधी प्रचार केला होता, त्याचा देखील फायदा या ठिकाणी होणार आहे. परंतु मतदार हे महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी, कारण देशात आणि राज्यात ही महायुतीचं सरकार आहे आणि जिल्हा परिषदमध्ये देखील महायुतीचं सरकार आल्यानंतर आणखीन टिबल इंजिन लागून विकास होणार आहे. त्यामुळे लोक विकासासाठी आपल्या मतदार जे उमेदवार आहेत त्यांना निवडून देण्यासाठी आणि 7 तारखेला बटन दाबण्यासाठी उत्सुक आणि वाट पाहत आहेत. आणि नक्कीच मला खात्री आहे की समोरच्याचा डिपॉझिट जप्त होणार आहे आणि मगरसाहेब आणि मधुकर शेठ पाटील आणि सर्वच आमचे महायुतीचे उमेदवार मोठ्या संख्येने, मोठ्या मताधिक्याने विजय होणार आहेत याची तिल मात्र शंका नाही. आणि खरं तर कार्यकर्ते झोकून लागले आहेत कामाला, त्यामुळे हा विजय निश्चित आहे. आज भुवनेश्वर जिल्हा परिषदचा प्रचाराचा या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे आणि भुवनेश्वर जिल्हा परिषदचे उमेदवार मधुशेठ पाटील साहेब तसेच भुवनेश्वर पंचायत समितीचे उमेदवार सुरेशदादा मगर या दोन्ही उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे. खऱ्या अर्थाने वाढता प्रतिसाद या दोन्ही उमेदवारांना या भागातून मिळत आहे आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते या निवडणुकीच्या प्रचाराचा सर्व या उमेदवारांना घरोघरी भेटी देण्यासाठी आता चालू आहेत. मी सर्व या विभागातील जनतेला, नागरिकांना आवाहन करतो की आपले भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीचे युतीचे उमेदवार जिल्हा परिषदचे मधुशेठ पाटील साहेब तसेच पंचायत समितीचे सुरेशदादा मगर यांना घड्याळ चिन्हावर बटन दाबून आपलं अमूल्य मत द्या, एवढं या ठिकाणी तालुका ते शहरातील आवाहन करतो. आणि आजच्या उदंड दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे, त्याच्यामुळे सर्व नागरिकांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. जय असो. आमच्या परिसरात चांगली कामं केलेली आहेत मधुशेठ पाटलांनी प्लस सुरेश मगरनी, त्याच्यामुळं आम्हाला ते बहुमतांनी निवडून येतील हीच आम्ही अपेक्षा करतो आणि आम्ही बहुमतांनी निवडून देऊ त्यांना. मधुशेठ हे गोरगरिबांचे दाता आहेत. घरकामा म्हणजे कोणाची काय अडचण असली की पुढे धावतात. सुरेश मगर बी तसेच पंचायतचे, ते गोरगरिबांच्या लग्न कार्यांना कुठला सहकार्य करतात आणि गावाचा चांगला विकास केलेला आहे. आणि पुरा पाणी नव्हता तो पाणी त्याही हाणून दिला आणि सतत ते त्यांचे राऊंड असतच. राष्ट्रवादी कोण करतच नाही ते काम. लोकशक्ती लाईव्हसाठी अक्षय जाधव, रोहा. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.